भारताच्या परिवर्तनासोबत रिलायन्स फाउंडेशन सादर करीत आहे कृषी वार्तापत्र। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील। दिनांक 13 मार्च 2016 रोजी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस। हवेतील आर्द्रता कमाल 29% तर किमान 17%। आकाश किंचित ढगाळ राहील। दिनांक 14 मार्च 2016 रोजी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस। हवेतील आर्द्रता कमाल 26% तर किमान 18%। आकाश निरभ्र राहील। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सध्याची परिस्थिती पाहता शिफारशीत कृषीविषयक सल्ला याप्रमाणे: प्लास्टिक बॅगचा वापर करून प्रक्रिया केलेला चारा साठवून ठेवता येतो। उन्हाळ्यामध्ये चारा टंचाईच्या काळात जनावरांच्या आहारात गव्हाचे काड, सोयाबीन काड, तूर, हरभरा भुसा इत्यादींचा समावेश आहारात करता येतो। यामुळे निकस चाऱ्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविता येते। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सदर माहिती ही भारतीय हवामान खाते, विस्तार शिक्षण संचालनालय, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, केंद्रीय अधिकारी कृषी हवामानशास्त्र व रिलायन्स फाउंडेशन मुंबई यांचेकडून प्राप्त झाली। पुढील कृषी वार्ता उद्या प्रसारित होईल। नमस्कार। नमस्कार, BCNG न्यूजच्या साप्ताहिक विशेषमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। जिल्हा अधिकारी कार्यालयात शेख यांना 38,000 रुपयांनी फसवणूक करणाऱ्या कांगो नायजेरियन येथील युवकाला वर्धा शहर पोलिसांनी अटक केली होती। पाहूया 7 मार्चची ही बातमी। गोल्डन मकौ पक्षी देतो असे मोबाईलने सांगून त्यांच्याजवळून 38,000 रुपये बँक खात्यात टाकण्यात आले होते, परंतु मकौ गोल्डन पक्षी त्यांना आले नाही। त्यामुळे त्यांनी 19/1/2016ला वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। त्यानुसार वर्धा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, आचल मलकापुरे, इम्रान खिलची, विशाल बंगाले, सचिन वाटखेडे यांनी सापळा रचून या फसवेगिरी प्रकरणी बेंगलोर येथे शिकणाऱ्या व्हिसा पासवर भारतात आलेल्या कांगो नाझरियाचा यंगोय कमगो जोयल या नाझरियन युवकाला अटक केली आहे। पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन या नाझरियन युवकाला बेंगलोर येथून अटक केली आहे। त्याने देशातील विविध भागातून कमी वेळात 2,50,000 रुपयाची फसवणूक केली आहे, अशी माहिती वर्धा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी दिली। अमीनुद्दीन बुरानुद्दीन शेख, वय 52 वर्ष, राहणार सिव्हिल लाईन वर्धा, यांच्या मोबाईल फोनवर आरोपीने कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला गोल्डन मकाऊ पक्ष्याची आवश्यकता आहे का। त्यावरून फिर्यादीनं सांगितलं का बाबा मला ते पक्षी हवे आहेत। त्यांनी सांगितलं एका पक्ष्याची किंमत 19,000 आहे, 2 पक्ष्याची किंमत 38,000 आहे, अशी त्यांची फोनवरून बोलणी झाली। त्यानुसार फिर्यादीने आरोपीने सांगितलेल्या त्याच्या मोबाईलवर 38,000 रुपये भरून दिले, परंतु आरोपीने त्यांना हवे असलेले पक्षी पाठवले नाही आणि त्यांची 38,000 रुपयाची फसवणूक केली। त्यावरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध नंबर 141/16 कलम 420 भादवी 66D माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला होता। शोध घेतला असता आरोपी हा बंगलोरमध्ये विद्यार्थी व्हिसावर शिकत असून त्याचं नाव
एनगॉय कासंगो जोयल राहणार कांगो देशाचा असून अशी माहिती मिळाल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांनी आतापर्यंत कमी वेळात असेच पक्षाची बतावणी करून लोकांकडून 2,50,000 रुपयाची फसवणूक केल्याचे त्याच्या बँक खात्यावरून दिसून आलेले आहे. आता सदर आरोपीस कोर्टासमोर हजर करून त्याचा गुन्ह्यात PCR घेऊन पुढील तपास सुरू आहे. वर्धा शहरातील 2 ATM फोडणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा दलाने अटक केली होती. पाहूया 7 मार्चची ही बातमी. 4 नोव्हेंबर 2015 रोजी रात्री दरम्यान वर्धा शहरातील बोरगाव मेघे बँक ऑफ इंडियाचे ATM व मानस मंदिर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM अज्ञात आरोपींनी संगमत करून गॅस कटरने कापून त्यातील चोरून नेल्याचे आणि ATM मशीनचे नुकसान केल्याची लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखातर्फे करण्यात आला असून या गुन्ह्यातील एक आरोपी आसिफ वल्द जाकीर हुसेन वय 24 वर्ष राहणार भादस तालुका फिरोजपूर शिरका जिल्हा मेवात हरियाणा यास दिनांक 16 जानेवारी 2016 रोजी अटक करण्यात आली होती. अटक आरोपीकडून गुन्ह्यामध्ये आरिफ व उत्तर प्रदेश येथील राहणारा युनुस हे सहभागी असल्याबाबतची माहिती मिळाली होती. इतर आरोपींचा शोध घेत असताना माहिती मिळाली की आरोपी आरिफ व इलियास वय 27 वर्ष राहणार तावरू जिल्हा मेवात राज्य हरियाणा यांनी युनुस हसन वल्द नसीर अहमद वय 25 वर्ष राहणार घुमची तहसील मीरगंज जिल्हा रायबरेली उत्तर प्रदेश या पोलीस स्टेशन संगारेड्डी टाउन जिल्हा मेदक राज्य तेलंगणा येथे अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तेलंगणा पोलिसांनी चोरीस गेलेल्या ATM रकमेची 3,20,000 रुपये रक्कम हस्तगत केली आहे. या माहितीवरून आरोपी आरिफ वल्द इलियास वय 27 वर्ष राहणार तावरू जिल्हा मेवात राज्य हरियाणा आणि युनुस हसन वल्द नसीर अहमद वय 25 वर्ष राहणार घुमची तहसील मीरगंज जिल्हा रायबरेली राज्य उत्तर प्रदेश यांना पोलीस स्टेशन वर्धा शहरमध्ये सक्रिय सहभाग असल्याने त्यांना पोलीस स्टेशन वर्धा शहर गुन्ह्यामध्ये प्रोड्यूस वॉरंटवर आणण्यात आले असून सदर आरोपींचा दिनांक प्राप्त झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. वर्धा येथील पिपरी परिसरात राहणाऱ्या यवतमाळचे दिवाणी न्यायाधीश अनुप जवळकार यांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याने परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. पाहूया 7 मार्चची ही बातमी. वर्धा येथील पिपरी मेघे गावचे रहिवासी असलेले व सध्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे कार्यरत असलेले मुख्य दिवाणी न्यायाधीश अनुप दिवाकर पंत जवळकार वय 45 वर्ष यांनी चांदूर रेल्वे येथील बायपास क्रॉसिंग जवळ रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. 6 मार्चला न्यायालयीन कामकाज आटपून ते सायंकाळी यवतमाळ येथे कुटुंबात परतले. रात्री 2 वाजता न्यायाधीश जवळकारच्या पत्नीला अचानक जाग आली तेव्हा अनुप जवळकार घरात नव्हते. त्यांचे दोन्ही भ्रमणध्वनी घरी होते मात्र कारही घरी नव्हती. त्यांच्या पत्नीने त्वरित नातेवाईकांना फोन लावला. सर्वांनी शोधाशोध केली परंतु त्यांचा पत्ता लागला नाही. सकाळी चांदूरच्या बायपास रेल्वे क्रॉसिंगवर एका अज्ञात इसमाचा रेल्वे खाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यावेळी रेल्वे क्रॉसिंग जवळ MH35 M770 कार बेवारा स्थितीत होती. मृतकाच्या जवळील ओळखपत्रावरून ते अनुप दिवाकर पंत जवळकार वरिष्ठ न्यायाधीश असल्याचे निष्पन्न झाले. ठाणेदार गिरीश बोबडे यांनी घटनेची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम यांना कळविली. त्यांनी त्वरित सूत्रे हलवून यवतमाळच्या ACPंना कळविले. त्यांनी जवळकार कुटुंबियांना माहिती दिली. न्यायाधीश जवळकार रात्री स्वतःच्या कारने यवतमाळ येथून देवगाव मार्गे चांदूर रेल्वेला आले. रेल्वे फाट्याजवळ कार लॉक करून रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई, 11 वर्षाचा मुलगा, 2 विवाहित भावंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. सोमवारला पिपरी मेघे येथील जुनापाणी चौक परिसरातील त्यांच्या राहत्या घरून अंतिम संस्कार करण्यात आले. मनुस्मृती या ग्रंथावर बंदी आणा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ता विल्सन मोखाडे यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला स्वतःला लोखंडी सळाकीने बांधून आगळेवेगळे आंदोलन केले होते. पाहूया 9 मार्चची ही बातमी. MIMचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष विल्सन मोखाडे यांनी वादग्रस्त मनुस्मृती ग्रंथावर बंदी आणावी, प्रकाशकावर
उच्चस्तरीय कार्यवाही करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वतःला लोखंडी साखळीने बांधून आगळेवेगळे आंदोलन केले। या आंदोलनाची माहिती मिळताच वर्धा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांच्या नेतृत्वात पोलीस दल पोहोचून विल्सन मोकाडे यांना साखळीतून मुक्त केले व त्यांची समजूत घालण्यात आली। मनुस्मृती ग्रंथावर बंदी आणा अशी मागणी विल्सन मोकाडे यांनी केली आहे। वर्धा शहर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम पार्टीच्या वतीने आज आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। बातमी आलेली आहे की मनुस्मृतीचं प्रकाशन पुन्हा सुरू झालं, तर माझं असं म्हणणं आहे की मनुस्मृतीच्या या वादग्रस्त ग्रंथावर ताबडतोब बंदीची घोषणा केली पाहिजे महाराष्ट्र शासनाने। आणि या BJP सरकारामध्ये आता जे काही प्रकार सुरू आहे मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये परत तिचं प्रकाशन करण्याची, त्या प्रकाशनावर बंदी आली पाहिजे, कारण हा वादग्रस्त आहे आणि गुलामीचे धडे देणारं हे मनुस्मृती आहे। या मनुस्मृतीवर ताबडतोब बंदी आली पाहिजे आणि त्याचा जे ISBN नंबर आहे त्या ISBN नंबरवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि जो कोणी मनुवादी विचारसरणीचा प्रकाशक आहे त्या प्रकाशकाच्या पूर्ण साहित्यावर सुद्धा बंदी आली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। घेतलेलं आहे साखळदंडाने मी स्वतःला बांधून घेतलेला आहे आणि माझ्या मागण्या आहेत जोपर्यंत ह्या सगळ्या काही कारवाया होत नाहीत तोपर्यंत मी स्वतःला मुक्त करणार नाही आणि MIMच्या वतीने मी माझ्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे चुकारे न देणाऱ्या सुनील टाळाटोले यांच्या विरुद्ध कडक कारवाई करून शेतकऱ्यांचे चुकारे द्या अशी मागणी उदय मेघे यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे करण्यात आली होती। पाहूया 9 मार्चची ही बातमी। वर्धा जिल्ह्यात व विशेषतः सेलू तहसील भागात टालाटुले नामक व्यापाऱ्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कापूस विक्रीचे चुकारे मागील काही वर्षापासून थकीत ठेवलेले आहे। या संदर्भात वर्धा स्थित सामाजिक संघटनांनी किसान अधिकार अभियान ह्या संघटनेच्या माध्यमातून मागील 11 दिवसांपासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे। प्रशासकीय अनास्था व राजकीय दबाव ह्या 2 कारणांमुळे फक्त लोकोपयोगी करण्यासाठी सुरू असलेले आंदोलन आता गंभीर वळणावर पोहोचले आहे। शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी उदय मेघे यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। ह्यांना सगळं माहिती असतं नाही आमचं दिग्गज कलेक्टर ऑफिसमध्ये काय घडणार आहे। जरी शासनाला महत्त्वाचे वाटत नसले तरी वर्धा जिल्ह्यात खासगी कापूस व्यापाऱ्यांद्वारे चालत असलेल्या शोषणाविरुद्ध प्रचंड असंतोष आहे, हे लक्षात घ्यावयास हवे। परिणामतः आंदोलकांप्रती मागील 11 दिवसांपासून शासनाने दाखविलेली असंवेदनशीलता ही लोकशाहीच्या मूलभूत तत्वांविरुद्ध आहे, असे मत वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष अभ्युदय मेघे यांनी जी न्यूजशी बोलताना व्यक्त केले। शासनाला एवढ्यासाठी दिलं की हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। आज वर्धा जिल्हा गेल्या 10-15 वर्षापासून आत्महत्याग्रस्त जिल्हा असलेला फक्त नागपूर विभागातला एकमेव जिल्हा आणि इथल्या शेतकऱ्यांनी आधीच मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात आहे, ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अनेक गोष्टींमुळे ही जी आपत्ती आली आहे ही प्रशासनातल्या दिरंगाईमुळे झालेली आहे। आणि हा प्रसंगी कुठलंही एखादी संघटना आंदोलन करते आहे तर शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे, त्याच्यात तो प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, कारण की ती जी घटना घडली आहे ती शासन मान्य प्राप्तता अशा एजंटच्या मार्फत झालेली आहे, त्याला शासनाची मान्यता होती आणि म्हणून शासनाने दखल द्यावी ही आमची मागणी आहे। आणि सोबतच आम्ही त्यासोबतच जिल्हा बँकेचा जो प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्या प्रश्नाने सुद्धा अनेक शेतकरी अडचणीत आलेले आहेत। अनेकदा वारंवार घोषणा शासनातर्फे केल्या जातात की बँक पुनरुज्जीवित होत्या पण अजूनही प्रत्यक्ष खातेदारांना किंवा कुणालाच त्याचा फायदा दिसत नाही आहे। ह्या दोन्ही प्रश्नाने येणाऱ्या शेतकऱ्यांचा जो काळ आहे तो सुलभ व्हावा, ह्या प्रश्नातून मार्ग सुटावा आणि कुठल्याही आंदोलनाच्या बद्दल इतकी अनास्था शासनातर्फे दाखवणं जाणं ही कुठल्याही चांगल्या लोकशाहीची ही लक्षणं नसून प्रगल्भ लोकशाहीमध्ये अशा पद्धतीच्या आंदोलनाची वेळीच दखल प्रशासनामार्फत घेण्यात यावी याच्यासाठी आम्ही साप्ताहिक विशेषमध्ये वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। पाहत राहा BCNG न्यूज।
अल्पशा विश्रांतीनंतर साप्ताहिक विशेषमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. वर्धा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम ऐन वेळेवर रद्द करण्यात आल्याने नगरसेवकांनी चांगलाच रोष व्यक्त केला होता. पाहूया 9 मार्चची ही बातमी. वर्धा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्चला सुभेदार मंगर कार्यालय गांधीनगर वर्धा येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम ऐन वेळेवर नगराध्यक्षांनी रद्द केल्याने महिला नगरसेविका संतप्त झाल्या आहे. वर्धा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन महिला व बालकल्याण सभापती शीला गुजर, उपसभापती गीता मसराम, मुख्याधिकारी अश्विनी वाघमाडे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या पत्रिकाही वितरित करण्यात आल्या, परंतु नगराध्यक्षांच्या आदेशान्वये हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती शीला गुजर यांनी दिली. 8 मार्चला महिला जागतिक दिवस आम्ही सुभेदार मंगल कार्यालयामध्ये साजरा करण्याचे ठरवले होते, परंतु आदल्या दिवशी अध्यक्षांनी आमचा कार्यक्रम रद्द केला. त्यांचं म्हणणं असं होतं की पत्रिकेमध्ये जे मी नावं टाकले तर त्यामध्ये त्यांना माहीत नाही कोणाचं नाव अपेक्षित होतं, कोणाचं नाव पाहिजे होतं. मला ते नाव नाही सांगितलं त्यांनी, पण त्यांचं नाव आलं पाहिजे असं म्हणत होतं, म्हणून नाव नाही घेतलं बा, त्यांचं नाव या पत्रिकेला नाही टाकलं तर तो कार्यक्रम रद्द करते मी, तो घ्यायचा नाही असं ठाकरेबाईंना म्हटलं. त्यांनी जे प्रकल्प अधिकारी आहे त्यांना म्हटलं त्यांनी, तर त्यामुळं हे नाव त्यामुळे मग हा कार्यक्रम रद्द झाला. म्हणून आज त्या निषेधार्थ, अध्यक्षाच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही महिला इथे एकत्रित झालो. हा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती महिला नगरसेविकांना मिळताच त्यांनी नगर परिषद गाठून आपला निषेध व्यक्त केला. ये जागतिक महिला दिवस है और ऐसे महिला दिवस पर जब अपने नगर परिषद यहाँ की नगराध्यक्ष महिला है और वो कुछ महिला जो महिला समझ के, जैसे महिला के सम्मान की रक्षा करती है, उनके यानी उनकी जो समस्या है वो समझ के लेती, इस तौर पे हमने एक प्रोग्राम का आज आयोजन किया था उन्होंने अपने हक के लिए. और वो मैडम ने जब एक महिला हो के बात नहीं समझी, वो प्रोग्राम आज कैंसिल हुआ, यानी ये अपने वर्धा शहर के लिए, नगर परिषद के लिए कितनी शर्मनाक बात है. जब एक महिला, और सिर्फ नाम के लिए, यानी आज नाम को इतना इम्पोर्टेंस दिया जा रहा है कि यानी काम का कोई महत्व ही नहीं है ना. आप कुछ काम मत करो सिर्फ नाम के लिए. यानी ये बात कैसे है कि आज एक उन्होंने बहुत सारे सांस्कृतिक प्रोग्राम का, कुछ सामाजिक प्रोग्राम का आयोजन किया था, जिससे अपने एक शहर में यानी अच्छा मैसेज आता था लोगों में, नगर परिषद के प्रति जो भावना रहती है वो भावना थोड़ी सुदृढ़ हो रही थी. लेकिन आज उन्होंने जब वो प्रोग्राम को नकार दिया, प्रोग्राम कैंसिल किया, तो इसमें यानी जो सबकी प्रतिष्ठा है नगर सेवकों की, नगर परिषद की, ये शहर के सामने क्या रखी जाएगी. यानी वो नगराध्यक्ष के नाते बहुत शर्मनाक बात है ना. उनका जो निर्णय है वो एकदम शर्मनाक निर्णय है ना, उसका भुगतान कहीं ना कहीं हम सब नगर सेवकों को करना ही पड़ेगा ना. नगराध्यक्षाला आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केलाय की आम्हाला अध्यक्ष एक महिला, आम्ही सगळ्या महिला कधी महिलांचं संघटन एक काय असते की महिलांच्या पाठीशी होतो, की आपल्यातली एक महिला नगराध्यक्ष झाली, आम्हाला आत्मिक समाधान होतं आणि फार आम्हाला चांगलं वाटलं. पण ज्या महिलेला काही कान नाही, नाक नाही, डोळे नाही, काहीच नाही आहे, अशी जर महिला बसली असेल तर ती महिला ही काय कामाची. महिलेला महिलेची ती जागा दाखवून द्यावं लागेल की पहिले तू शिक आणि मग हे हो, नाही तर मग घरी आपलं चूल आणि मूल सांभाळायचं. विषय येते मग पुरुष त्याच्या पुढे येते. माझा मुलगा असो की इतर कोणाचे मुलगा असो की कोणाचा नवरा असेल, त्यांनी या नगरपालिकेमध्ये कारभार केला जाणार नाही. मला जेव्हा तर मी सक्षम महिला आहे, इथंच माझ्यासोबत बऱ्याचशा सक्षम महिला स्वतः कामं सांभाळतात, त्यांच्या कामामध्ये आढावा येतो, अडंगे येतात, कामं होऊ देत नाही. का होऊ देत नाही? स्थानिक गुन्हे शाखा दलाने मोटरसायकल चोरास अटक केली असून त्याच्याजवळून 20,000 रुपयाची मोटरसायकल जप्त केली होती. पाहूया 10 मार्चची बातमी.
14 जानेवारी 2016च्या रात्री 10 वाजताच्या दरम्यान फिर्यादी अक्षय मनोहरराव वंसळ वय 22 वर्ष राहणार तेलंगपुरा अखाडा राजकला टॉकीज वर्धा यांनी त्यांच्या मालकीची होंडा ट्विस्टा मोटारसायकल क्रमांक MH32T8211 गाडी किंमत 20,000 रुपये ही घरासमोरून उभी ठेवली असता कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली या फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून सदर गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास वर्धा शहर पोलीस स्टेशन वय 28 वर्ष राहणार जामणी तहसील सेलू जिल्हा वर्धा या संशयावरून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता त्याने नमूद तारखेस वर्धा येथे कामाने आलो असता सदर वाहन तेलंगपुरा आखाड्याजवळून चोरी केल्याची कबूल केले। तसेच सदर वाहन पुलफेल येथे लपवून ठेवल्याचे त्याने सांगितले। त्यावरून पुलफेल येथून आरोपीकडून ते वाहन जप्त करण्यात आले आहे। आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून एकूण 20,000 रुपयाचा माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला। पुढील तपास वर्धा शहर पोलीस स्टेशन करीत आहे। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक MD चाटे यांच्या निर्देशाप्रमाणे सादिक शेख, नरेंद्र डहाके, गजानन कठाणे, संजय बोगा, सचिन खेरकार, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली। वर्धा लोकसभा मतदारसंघातील विविध 12 रस्ते विकास कामांना मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांनी दिली होती। पाहूया 10 मार्चची बातमी। वर्धा लोकसभा मतदारसंघातील विविध 12 रस्ते विकास कामांना केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी योजना 2015-16 अंतर्गत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिल्ली येथून दूरध्वनीद्वारे दिली आहे। केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत 15 मे 2015 वर्धा लोकसभा मतदारसंघातील विविध 12 रस्ते विकास कामांना तत्वतः मान्यता देण्यात आली होती। त्याला अनुसरून केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयातर्फे प्रस्तावित सर्व 12 रस्ते विकास कामाला दिनांक 8 मार्च 2016 रोजी प्रोजेक्ट झोन 6च्या पत्रानुसार प्रशासकीय मान्यता प्रदान केल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला प्राप्त झाले आहे। या कामांचा समावेश करण्याकरिता प्रस्तावित करण्याकरिता संबंधित यंत्रणेला खासदार रामदास तडस यांनी योग्य निर्देश दिले आहे। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वर्धा लोकसभा क्षेत्रातील या प्रलंबित कामांबाबत खासदार रामदास तडस यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला। या पाठपुराव्याचे फलित म्हणून एकूण 130.25 कोटी रुपये किमतीच्या 12 कामांना केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे। आगामी काळात राज्य शासन व केंद्र शासन यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे वर्धा लोकसभा मतदारसंघात होणार आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघातील विकासाचा झंझावात जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणारे नितीन गडकरी यांच्या आशीर्वादाने यापुढेही सुरू राहील अशी ग्वाही खासदारांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातील जनतेला दिला आहे। सदर कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच सुधीर देवगावकर यांचे आभार व्यक्त केले आहे। मसाळा येथे दारू विक्री बंद करा अशी मागणी महिला मंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती। पाहूया 10 मार्चची बातमी। मसाळा या गावातील नागरिक महिला एका दारू विक्रेत्या महिलेने त्रस्त असून मसाळा येथे महिला मंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना निवेदन देऊन या महिलेची दारू विक्री बंद करा अशी मागणी करण्यात आली। मसाळा येथील गाडगे नगर येथे राहणारी एक महिला अनेक वर्षापासून दारू विक्री करत असून या महिलेच्या धुमाकुळामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत। दारूबंदी पाहतो करतो पोलीस वाले वगैरे माझ्या सगळे सोबत आहे। 50,000 रुपये महिना बा पोलिसांना पाठवतो आणि सर तिने जीणं मुश्किल करून दिलं या महिलांचं। इतका काव आणि जातीवादाची केस ती आमच्यावर टाकायचा प्रयत्न करते। सर आमच्या गावचे वर्धा येथील RG भोयर महाविद्यालयात D.Pharm मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली होती। पाहूया 11 मार्चची बातमी।
वर्धेचे आमदार पंकज भोयर यांच्या शिक्षण संस्थेत डी फॉर्म या विषयाची पदवी घेणारा बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थी मंगेश खोडके याने 10 मार्चला दुपारी महाविद्यालयाच्या वर्गखोलीतच विष प्राशन केल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. शहरातील न्यू आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयात हा विद्यार्थी डी फॉर्म करीत होता. विष प्राशन केले असता तो गंभीर झाला. त्याला लगेच सेवाग्राम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हा विद्यार्थी 10 मार्चला प्रॅक्टिकल परीक्षेसाठी महाविद्यालयात गेला होता. त्याला प्रॅक्टिकल परीक्षेपासून बाहेर ठेवण्यात आले. त्यामुळे तो संतप्त झाला आणि त्याने महाविद्यालयातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नगरच्या हद्दीमध्ये डॉक्टर भोयरचं कॉलेज आहे. त्या कॉलेजमधील डी फार्म फर्स्ट इयरचा विद्यार्थी मंगेश बोडखे यांना विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. तिथल्या त्याच्या सहकाऱ्यांनी आणि स्टाफने त्याला लगेच हॉस्पिटलला आणलं. त्याला सेवाग्राम हॉस्पिटल इथं भरती केलेलं आहे. सध्या वॉर्डमधून आलो मी. तब्येत चांगली आहे, त्याची तब्येत सुधारत आहे, पण सध्या ही इज इन द स्टेज ऑफ इंटॉक्सिकेशनमध्ये असल्यामुळे तर क्लिअर कट काही समजून येणार नाही नेमकं कारण काय आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी आयटक प्रणित राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. पाहूया 11 मार्चची बातमी. वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसेच बालवाडी कर्मचाऱ्यांनी आयटकच्या नेतृत्वात विशाल मोर्चा काढून जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला मागण्याचे निवेदन सादर केले. आयटक प्रणित राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या सदस्यांचा या मोर्चात सहभाग होता. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेली विविध आश्वासने अद्यापही पूर्ण न केल्याने या आश्वासनांची पूर्तता करावी, कन्हैया कुमार यांच्यावर लावलेले विविध आरोप मागे घ्यावेत, याकरिता हा मोर्चा स्टेशन फेल येथून काढण्यात आला होता. हा मोर्चा बजाज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन श्रेणी लागू करा या मागणीचा निर्णय होईपर्यंत अंगणवाडी सेविकांना दरमहा 10,000 रुपये, प्रत्येक वर्षी 100 रुपये वाढ, मदतनीसांना दरमहा 7,000 रुपये व दरवर्षी 70 रुपयांची वाढ द्यावी. त्रिपुरा शासन याप्रमाणे वाढ करते, त्याची राज्यातही अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आयटकचे नेते दिलीप उटाणे यांनी केली. जो काढण्यात आलेला आहे या ठिकाणी प्रामुख्यानं महिलांनी काळ्या साड्या घालून मोर्चा काढलेला आहे. काळ्या साड्या घालण्याचा अर्थ असा की केंद्र सरकारने मागच्या फरवरी महिन्यामध्ये अंगणवाडी सेविकेला भरघोस असं आम्ही वेतन देऊ अशा पद्धतीची घोषणा केली. परंतु 29 फरवरीला शासनाने जो काही बजेट सादर केलेला आहे त्या बजेटामध्ये अंगणवाडी सेविकेच्या तोंडाला काळे पुसलीत. त्याचप्रमाणे आशा वर्करला कुठलंही मानधनवाढ केलं नाही. शालेय पोषणवाढ मिड डे मीलच्या संबंधामध्ये शासन निर्णय घेणार होतं या बजेटमध्ये, त्यांनाही कुठलं काही दिलं नाही. म्हणून त्याचा पहिला निषेध म्हणून महिलांनी काळ्या साड्या घातल्या. दुसरा निषेध म्हणजे असं की या भाजप सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये त्याच्या जाहीरनाम्यामध्ये सरकारने सांगितलं होतं की आम्ही सरकार सत्तेवर आल्यानंतर अशा अंगणवाडी कर्मचारी मिड डे मील याबद्दल त्यांना किमान वेतनाचा निर्णय आम्ही करू आणि अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचारी दर्जा देऊ. ते 2 वर्ष पूर्ण झालेत पण सरकारने अजूनपर्यंत आम्हाला काही दिलं नाही. तिसरा निषेध आमचा असा आहे की अंगणवाडी सेविका बिहारमधली बेगुसराय जिल्ह्यातली अंगणवाडी सेविका हिचा मुलगा जो दिल्ली जवाहरलाल विद्यापीठामध्ये शिकतो आहे, PhD करतो आहे, त्याच्यावर खोटा आरोप लावून, देशद्रोहाचा आरोप लावून त्याच्यावर केसेस दाखल करण्यात आलेला आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी, आपल्या मुलांना अटक केली यासाठी निषेध करण्यासाठी हा महिला ठिकाणी आलेला आहे. वास्तविक पाहता कन्हैया कुमार हा अत्यंत गरीब घरचा, ज्याच्या आईला जी अंगणवाडी सेविका आहे तिला 3,000 मिळत आहे, त्याचा बाप हा अपंग आहे आणि त्याच्या आईच्या भरोश्यावर तो घर चालत आहे. अशा पद्धतीमध्ये EISF ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा हा विद्यार्थी आहे आणि या देशामधली ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा फार मोठा हिस्सा या देशातल्या आझादीकरता, स्वतंत्र आंदोलनामध्ये 12 ऑगस्ट 1936 रोजी या EISFची स्थापना झाली. त्याचा तो संघटनेचा पदाधिकारी आहे. याचबरोबर आजचे साप्ताहिक विशेष इथे संपले. वर्धा जिल्ह्यातील ताज्या आणि नवीन घडामोडीसाठी बघत राहा VCNG न्यूज. नमस्कार.